कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। स्वार्थ, ढोंगीपणा याने माणुसकीतून पण उठतो। आणि याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही आहात मेघना सचदेव। फक्त स्वतःपुरतं विचार करण्याची वृत्ती माणसाला किती खालच्या पातळीवर नेऊन ठेवते याचं उत्तम उदाहरण तुम्ही दोघे आहात। वाह, एकीला तिचं प्रेम हवं होतं आणि दुसरीला तिच्या मुलाचं प्रेम मान्य नव्हतं। पण या सगळ्यामध्ये माझ्या निशी आणि ओवीचा काय दोष होता? निशी मान्य नव्हती ना तुम्हाला? मग स्पष्ट सांगायचं ना, नाही मान्य आहे म्हणून। माझी मुलगी मला जड झालेली नव्हती, लाखात एक आहे माझी मुलगी। अशी हजारो स्थळ येतील तिच्यासाठी। वरती नाटकं करून तिला सून बनवून घेतले आणि नंतर तिच्या जीवावर उठलं। अहो, माझ्या मुलीने तुम्हाला आईची जागा दिली होती हो। ही अशी असते आई? तुम्ही केलेल्या गुन्ह्याची शिक्षा बिचारे या ओवीला भोगावी लागली। मरणाच्या दारातून आली माझी पोर, आणि आली ती पण कशी? स्वतःच्या मातृत्वाचा हक्क कायमचा गमावून। एवढे करून तुमचं मन भरलं नाही म्हणून तुम्ही माझ्या आईच्या मरणाचा तमाशा मांडला। काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? काय दोष होता तिचा? व्हिडिओ रेकॉर्ड करून चारूला अडकवायचं याही परिस्थिती तुम्हाला सुचलं? अरे, तुमच्या समोर कोणाचा तरी जीव जातोय, कोणीतरी गुन्हा करतोय, याचं पण भान नव्हतं तुम्हाला? तुम्ही पण एक आई आहात ना एका मुलाची। मग एका आईचा जीव जातोय तुमच्या समोर, याचे भान नव्हतं तुम्हाला? माझ्या आईचा जीव दम्याच्या त्रासांना नाही, तर तुम्हा दोघींच्या राक्षसी महत्वाकांक्षेने घेतलाय। तुमच्या स्वार्थाचा फास माझ्या आईच्या गळ्याभोवती आवळलाय तुम्ही। पण एवढं करून सुद्धा तुमचं मन भरलं नाही म्हणून आता स्वतःच्या वंशाचा दिवाच विझवायला निघालात का? आणि हे सगळं करून काय मिळालं तुम्हाला? स्वतःच्या अहंकाराची झापडं लावून तुम्ही जे गुन्हे केलेत याची शिक्षा तुमच्या मुलाला होते, याची पण तुम्हाला जाणीव झाली नाही। या सगळ्यात का केलं तुम्ही हे मेघना सचदेव? बोल ना मॉम, आहे का तुझ्याकडे उत्तर? हे चारू खरं बोलतीये ना? तू केलेस ना हे सगळं? त्यांनी काही नाही केलं, त्यांनी नाही मला दिलं त्रास। मी स्वतः निघून आले इथे। अगं बस कर गं, नको घेऊस कोणाची बाजू। किती मोठा मन आहे तुझं ग। अगं पण त्या मनात जागा असायला थोडा तरी चांगुलपणा लागतो ना। तेवढा पण चांगुलपणा नाहीये या बाईमध्ये। मला वाईट वाटते की मला हे सगळं बोलावं लागतं, पण हिने स्वतःहून सगळी नाती संपवली।
प्लीज मॉम, मी हे सगळं ऐकल्याशिवाय जाणार नाही इकडनं. काय विचारतोय तू? केलंच नाही हे सगळं? हो हो हो, मीच केलं हे सगळं. कारण नाही आवडत मला ही निशी, ना कधी आवडली होती. मी सरळपणाने तुला सांगत होते, ऐकलंस तू माझं? मला निशी बरोबरच लग्न करायचं असा हट्ट करत होतास. अरे माझ्या घरची डोरमॅट सुद्धा माझ्या स्टेटसला आणि माझ्या घराला शोभेला शिकेते. पण तू माझ्या स्टेटसला न शोभणारी मुलगी सून म्हणून माझ्या डोक्यावर आणून बसवलीस. तुम्हाला दूर करण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण ही गावंढळ मुलगी सतत तुझ्यावर भुरळ पाडत होती. मला वाटलं होतं तुमची जुनी मैत्रीण निशीला तुझ्यापासून लांब करेल आणि तू निकिताच्या जवळ जाशील. तसं झालंही. मी चांगला बंदोबस्त केला होता, पण तितक्यात निशी प्रेग्नेंट आहे हे कळलं मला. आणि ही न्यूज तुला मला द्यायची नव्हती, तुझ्यापर्यंत पोहोचवायची नव्हती. म्हणून निशीकडे तुझे येणारे कॉल मी निकिताकडून कट करत होती. आणि या मूर्ख मुलीला हे सुद्धा माहित नव्हतं की तिच्या मोबाईलवरती मी तुझा नंबर ब्लॉक केलाय आणि ही इकडे निघून आली. मला वाटलं तिने तुझा पिच्छाच सोडला, आनंद झाला होता मला. पण तू या गावंढळच्या मागे मागे आलास. धीरज, तू इतका तिच्या प्रेमात का गुंतलायस मला हेच समजत नाहीये. मेघना आंटी, प्रेम कधी स्टेटस बघून करता येत नसतं. जिथे प्रेम असतं ना तिथे स्टेटस, पैसा, श्रीमंती ह्या सगळ्या गोष्टी मॅटरच करत नाही. तुम्ही फक्त एकदा धीरजच्या चेहऱ्यावर असलेला आनंद बघितला असता ना, एक आई म्हणून तुमचा मुलगा निशीसोबत किती खुश आहे हे बघितलं असतं ना, तर तुम्ही निशीला कधीच हेट केलं नसतं. आणि तिच्या बाळाला हार्म करण्याचा विचार तुमच्या मनातही आला नसता. हे बघ ओवी, बस. सो यामुळे माझी निशी एवढी घाबरली होती. सॉरी निशी, मला प्लीज माफ कर. दादा, मी माझा शब्द नाही पाळू शकलो. प्लीज माफ करा मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.